कथेचं नाव आहे वाडा. भाग तिसरा, अंतिम भाग. लेखक आहेत देवगण. भाग पहिला आणि दुसरा पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. रघुनाथने विचारले, भैरवनाथ आहेत काय? त्या मुलाने खाली मान घातली. थोडा वेळ शांततेत गेला. मग त्या मुलाने उत्तर दिले, नाही, बाबा म्हणजेच भैरवनाथ आता या जगात नाहीत. हे ऐकून पाटलांच्या डोळ्यासमोर अंधारी आली. आता काय होणार? हे आलेले भयंकर संकट आता आपल्याला पुरते घेणार. पाटील विचार करत होते. आपण मागच्या भागात पाहिले, आता पुढे. तो मुलगा म्हणाला, आपण चिंता करू नका, या आत या. त्या मुलाने दोघांना आत घेतले. बहुतेक त्याला त्यांची मनस्थिती कळली असेल. तो मुलगा अगदी सडपातळ होता. त्याने सूट बूट घातले होते, पण तो अगदीच देखणा दिसत होता. त्याने दोघांनाही पाणी आणून दिले. तो सुद्धा त्यांच्याबरोबर बसला. आपली समस्या फारच गंभीर दिसते, त्या मुलाने आपुलकीने विचारले. पाटील म्हणाले, होय मुला, पण आता सगळी आशा संपली आहे. आपण घाबरू नका, ते येतच असतील, तो मुलगा म्हणाला. तो तरुण मुलगा आत गेला आणि थोड्याच वेळात घरातून बाहेर आला. आता त्याच्याबरोबर आणखीन एक तरुण होता. तो देखणा तर होताच, पण शरीराने बलदंडसुद्धा होता. त्याने येताच आधी माफी मागितली. माफ करा, मला यायला वेळ लागला. तो पुढे म्हणाला, मी रुद्र, भैरवनाथांचा मोठा मुलगा, आणि हा माझा धाकटा भाऊ नितेश. आपण आपली समस्या मला सांगू शकता. माझ्या वडिलांनी मला इतके मजबूत तर बनवले आहे की तुम्हाला मी नक्कीच मदत करू शकेन. पाटलांनी आधी आपली व रघुनाथची त्याला ओळख करून दिली आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली. श्रीमंती ही वाडवडिलांपासून चालत आलेली, त्यामुळे कधी पैशांची कमतरता भासली नाही. कष्ट करणारे भरपूर आहेत. घरात जे प्रत्येक कामात मला मदत करतात. पैसा असल्याकारणाने मुलास आम्ही चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्याला शहरात धाडले. तो मोठा होऊन तिथेच आपली नोकरी सांभाळतो. त्याला लहानपणीच वाडा बांधून दिला होता, अगदी उठून दिसेल असा. आमचे घरसुद्धा गावापासून बरेच दूर आहे, म्हणून काही झाले तरी कोणी मदतीला येणार नाही. पण एक मात्र आहे की गावातले लोक चांगले आहेत. सुखात व दुःखात नेहमी साथ देतात. पण ही समस्या एवढी मोठी आहे की कोणीच काही करू शकत नाही. 5 दिवसांपासून हा खेळ सुरू आहे. अगदी सुरुवातीपासून सांगायचे झाले तर आमच्या मुलाचे लग्न झाले आणि पाटलांनी सगळी घडलेली हकीकत सांगायला सुरुवात केली. काय घडले आहे ते तुम्हा सर्व वाचकांना ठाऊकच आहे, म्हणून सांगायची गरज नाही. पण ज्यांना माहीत नसेल त्यांनी कृपया कथेचे सगळे भाग म्हणजेच पहिला आणि दुसरा जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो लक्षपूर्वक वाचावेत. ते सर्व ऐकत असतानाही रुद्राचा चेहरा गंभीर होता. नितेश मात्र लक्षपूर्वक ऐकत होता. पाटलांनी सर्व घडलेली घटना सांगितली. थोडा वेळ शांततेत गेला. नितेश म्हणाला, एक गायब आणि न कळत आपल्या हातून 2 मृत्यू घडले आहेत. अशात आपल्या घरात शांती राहणार नाही. मी तुम्हाला मदत करण्यास तयार आहे, पण आम्हाला सध्या येता येणार नाही. आम्ही रात्री निघू. आपण फक्त एवढेच करायचे की घरी जाऊन तो बंद वाडा पूर्ण सजवायचा आहे. त्यात मोजून 101 मेणबत्त्या पेटवायच्या आणि आपले घरसुद्धा प्रकाशमान करून ठेवायचे आहेत. एकाही कोपऱ्यात अंधार नको. दिवे तर असतीलच, पण कंदील जागोजागी लावायचेत, जे वाऱ्याने सहज विझणार नाहीत असे. आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत तिथे येऊ. आणि हो, आपण इथे भेटलात ही गोष्ट कोणालाही सांगता कामा नये. पाटलांनी त्यांचा निरोप घेतला आणि ते काहीतरी मिळवले या भावनेने तेथून निघाले. दुपार झाली होती. सूर्य आकाशात तळपत होता आणि त्याचबरोबर रुद्राच्या चेहऱ्यावरील तेजही. नितेशने विचारले, काय करायचे? रुद्र उतरला, सगळे आवर, आपण थोड्याच वेळात निघूया. आणि तो साधनेसाठी देवाऱ्यात निघून गेला. काय लागेल नि काय नाही हे सर्व आता नितेशला चांगले समजत होते. आपल्या भावाच्या असल्या कामात मदत करणे त्याला फार आवडायचे. दुपारचा सूर्य तळपत होता, तरी त्या अवाढव्य शहरावर त्याचा काही एक परिणाम होत नव्हता. तो शहर जणू कॉंक्रीटचा जंगलच होता. त्या अवाढव्य शहरात त्याचा एक बंगला होता, पण पूर्वी त्याच्याजवळ एवढे पैसे नव्हते की आपल्या नावावर एक बंगला करावा. बाबांकडून मागितले तर ते मलाच फटकारतील व गावातच वाड्यात कोंडून ठेवतील. बायकोसुद्धा ऐकायला तयार नव्हती. विषय काढला तर ओरडायची, मी येणार नाही तुझ्या भिकारड्या गावात शेणात हात घालायला. सुरेशने एक मधाचा प्याला घशात ओतला व तो आपल्याच हुशारीवर हसू लागला, एखाद्या राक्षसासारखा. तेवढ्यात दारावरची बेल वाजली.
सुरेश त्रासिक मुद्रेने आपल्या बायकोला आवाज देत म्हणाला, डॉली दार उघड, कोणीतरी आलेले आहे. काही हालचाल झाली नाही. परत एकदा दारावरची बेल वाजली. सुरेश आता एखाद्या नागासारखा डुलत डुलत उठला. च्या आईला कोण आहे म्हणून त्याने दार उघडले. पोस्टमन दारात होता. त्याच्या हातात एक पत्र होते. तो म्हणाला, साहेब हे पत्र आपल्यासाठी आलेले आहे. सुरेशने ते पत्र घेतले व तो आत आला. काय असेल त्या पत्र्यात, कोणी पाठवलं असेल असले प्रश्न त्याला सतावत होते. त्याने लगेच पत्रावर नजर फिरवली. कोणी रमाने पाठवले होते. कोण रमा? आठवली. तो मनातच हसला. च्या आईला काय जमाना आलाय, नोकरसुद्धा मालकाला पत्र पाठवतात. रमा ही बाळूची बायको होती. वाचून बघू म्हणून त्याने नजर फिरवली. आपली आई खूप आजारी आहे, अगदी मरणाच्या दारात टेकली आहे, आपण लवकर या, अशा प्रकारे त्या पत्रात लिहिले होते. वाचता वाचता त्याची नजर स्वाक्षरीवर गेली तर तिथे होते लक्ष्मी. त्याने पत्र टेबलावर टाकले. एक दारूचा प्याला त्याने घशात ओतला आणि दारू जास्त झाली होती. त्याचे डोळे जड पडले होते. लक्ष्मीच्या आठवणीत तो शिरला. लक्ष्मी म्हणजेच त्याची बायको. सुरेशच्या लग्नाला 2 दिवस झाले होते. सर्व काही सुरळीत चालले होते. एके दिवशी वाड्यातील टेलिफोन खणानला. वाड्यात कोणी नव्हते. सुरेश झोपला होता. आपले डोळे चोळत तो उठला. त्याने फोन कानाला लावला. हॅलो, कोण? तिकडून एका स्त्रीचा आवाज आला. तुझी बायको डॉली बोलतेय मी. सुरेशची चांगलीच झोप उडाली. अच्छा, काय करतेस जानू, कशी आहेस? डॉली रागातच म्हणाली. सुरेश, त्या नरडीला जास्त बिलगू नकोस. आपले काम पार पड व इकडे लवकर निघून ये आणि त्या घाणेरडीचा कायमचा बंदोबस्त लावून ये. सुरेश म्हणाला, डॉली, मी इथले सगळे काम संपवून येतो, मग तुझ्यासाठी तो राजहंस बंगला घेऊ आपण. डॉली ही सुरेशची पत्नी होती. त्यांनी कोणाला न कळवता शहरातच लग्न करून घेतले होते. सुरेश नेहमी तिला सांगायचा, गावात चल, आई बाबा काही दिवस रागावतील पण नंतर ते तुला आपलंसं करून घेतील. पण डॉली गावात जाण्यासाठी तयार नव्हती. तिला शहरातले ऐशो आरामाचे जीवन जास्त प्रिय होते. तिला मुळीच कष्ट नको वाटायचे. तिच्या मागण्या वाढत चालल्या होत्या, ज्या सुरेश आपल्या तुटपुंज्या पगारातून पुऱ्या करू शकत नव्हता. म्हणून त्याने हा आसुरी डाव खेळला होता. कोणता? तर लक्ष्मीच्या मृत्यूचा. हो, लक्ष्मीच्या मृत्यूचा. बाळू, तिची सासू आजारी असल्याकारणाने आपल्या पत्नीसोबत गावी गेला होता. सुरेशने पुढचा डाव टाकला. आपल्या आईवडिलांची लक्ष्मी खूप आठवण करते असे त्यांना जाऊन घेऊन या, आपण मात्र खूप कामात आहोत असे त्याने बाबांना म्हणजेच पाटलांना सांगितले. काय चालले आहे लक्ष्मीला काही कळले नाही. आपण दोघेच इथे एकटे या विचाराने तीसुद्धा लाजली. रात्र झाली होती. लक्ष्मीने जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती. दोघांनी पोट भरून जेवण केले. लक्ष्मी आपल्या नवऱ्याशी काहीतरी बोलावे म्हणून बोलत होती, पण सुरेशचा चेहरा मात्र स्थिर गंभीर होता. तो जेवण करून उठला व लाकडी जिना चढत वरच्या आपल्या खोलीत गेला. रात्र खूप झाली होती. मेघ आकाशात दाटले होते. कधी कडाडून वीज चमकायची आणि मोठा आवाज व्हायचा. त्या आवाजाने लक्ष्मी घाबरायची. तिने स्वयंपाकघरातील सर्व आवराआवर आटोपली. बाहेर पाऊस पडत होता, अगदी मुसळधार. त्याचाच आवाज दाटला होता, पण हवेतील गारवा मात्र आतापर्यंत जाणवत होता. लक्ष्मीला ते प्रसन्न वातावरण फार आवडायचे. तिची सर्व आवराआवर झालेली होती. तिने आपल्या हातात गरम केलेल्या दुधाचा ग्लास घेतला. ती आज फार आनंदित होती. लक्ष्मी खोलीत गेली. समोरचे दृश्य पाहून ती थबकली. सुरेशला प्याला मागून प्याला अशी दारू आपल्या घशात ओतत होता. त्याचे डोळे लाल झाले होते. गोरामोरा चेहरा लाल पडला होता. लक्ष्मी आश्चर्याने म्हणाली, आपण दारू पिता? सुरेशने दारात उभ्या असलेल्या लक्ष्मीकडे एक नजर टाकली. तो थोडासा हसला आणि म्हणाला, ये लक्ष्मी, बस, घाबरू नकोस. कधी कधी थोडीफार घेतो. आज तिची अत्यंत गरज भासली. तू ये आणि बस. लक्ष्मी जाऊन त्याच्या शेजारी बसली. दारूचा वास सर्वत्र दरवळत होता. तो तिला नकोसा वाटत होता. सुरेश म्हणाला, तू मला फार आवडतेस, पण माझी बायको शहरात आहे. मी तिला अत्यंत प्राणप्रिय आहे. तिच्यासाठी मी काहीही करू शकतो. तिला तुझा प्राण हवाय. देशील ना? देशील ना? लक्ष्मी फार घाबरून गेली. पुढे काय होणार आहे हे तिला कळून चुकले होते. तिने आपल्या हातातील दुधाचा ग्लास तिथेच फेकला. पळण्यासाठी 2 पावले उचलली, पण तिच्या मनगटावर एक घट्ट पकड पडली. त्या सरशी तिच्या लाल काचांच्या बांगड्यांचा चुराडा होऊन खाली पडला.
काही हातात रुतल्या आणि रक्त थेंब थेंब खाली पडले. तिला मागून एक जोराचा हिसका बसला आणि ती खाली कोसळली. सुरेशने आपले दोन्ही हात तिच्या गळ्याभोवती आवळले. त्याने तिचा मंगळसूत्र पकडला आणि त्या मंगळसूत्रानेच तिचा गळा आवळला. लक्ष्मीचा श्वास गुदमरू लागला. मानेच्या शिरा फुगल्या. ती वाचण्यासाठी तडफड करू लागली. ती मरणाच्या यातनेने फरशीवर पाय झाडू लागली. सुरेशने एक असुरी हास्य केले. प्राणप्रिये, जास्त सहन करावे लागणार नाही. थोड्याच वेळात तू शांत होशील, असे म्हणत त्याने आणखीनच मंगळसूत्र खेचला. त्या सरशी मंगळसूत्र तुटला. हवेत कमरेपासून उचलली गेलेली लक्ष्मी खाली कोसळली. सुरेश उठला. तो दरवाजाजवळ आला. त्याने आपली सिगारेट सुलगावली. एक झुरका ओढला व दूर हवेत सोडला. त्याला आपल्या मागे काहीतरी हालचाल जाणवली. त्याने मागे वळून पाहिले. लक्ष्मीच्या शरीरात प्राण अजून बाकी होता. ते पाहून सुरेशला राग आली. तो खाड खाड पावले टाकत तसाच दाराबाहेर पडला. लक्ष्मी कशीबशी उठून बसली. अजूनपर्यंत तिच्या डोळ्यासमोर अंधारी होती. हातपाय काहीच प्रतिसाद देत नव्हते. नुसते तिला फिरवत होते. सुरेश परत आला तेव्हा त्याच्या हातात एक कुऱ्हाड होती. लक्ष्मी खालच्या आवाजात म्हणाली, मला जाऊ द्या. मी इथे परत कधीच येणार नाही. माझे आईवडील हेच माझे जग आहेत. मला त्यांच्यासाठी तरी सोडा. कसे तरी ती एवढे बोलली. तिला बोलतानाही त्रास होत होता. तिने एक हात पुढे केला. तिला अजूनही अपेक्षा होती की सुरेश तिच्यावर दया दाखवेल. सुरेश रागाने फुलला होता. त्याने कुऱ्हाड हवेत फिरवली व एका फटक्यात तिची मान उडवली. तिचे धड खाली कोसळले. ते डोके काही अंतरावर जाऊन पडले. रक्त पाण्यासारखे बाहेर ओंघळू लागले. सर्व फरशांवर रक्ताचे सडे पडलेले होते. सुरेशने ते प्रेत उचलले. एखाद्या दगडासारखे वजनी ते बिनमुंडीचे प्रेत, ज्यातून रक्त ओंघळत होते. ते अगदी भयानक दृश्य होते. ते प्रेत त्याने भुयार घरात नेले. एक छोटेसे भुयारघर होते वाड्यात, ज्यात कुदळ, फावडी अशी शेतीची अवजारे ठेवली जात होती. म्हणून तिथे फरशा नव्हता. सुरेशने आधीच एक खोल खड्डा खणलेला होता, ज्यात त्याने लक्ष्मीचे शरीर व तुटलेले शीस त्यात टाकले. खड्डा त्याने पुरला व पूर्वीसारखी तिथे जमीन असावी तशी माती सरसावली. आता त्याला आणखी एक महत्त्वाचे काम करायचे होते. हवे तितके पैसे काढायचे होते तिजोरीमधून, जे त्याला मुळीच अवघड नव्हते, आणि घडलेल्या घटनेचे सबूत मिटवायचे होते. रात्र अर्धी झाली होती. तो परत आला. पलंगावर बसला. एक आगीसारखा पेटत जाणारा दारूचा घोट घशात ढकलला. मगाशी जिथे लक्ष्मी बसली होती तिथे त्याने हात फिरवला व एक संपूर्ण बाटलीच तोंडाला लावली. तो पुरता माजला. तोल जाऊन तो तिथेच खाली कोसळला. दुसऱ्या दिवशी लक्ष्मी आपल्या प्रियकरासोबत पळाली अशी त्याने बोंब ठोकली. गावकरी जमले. रमा व बाळूसुद्धा सकाळी गावाकडून आले होते. त्यांनासुद्धा सगळे समजले. थोड्याच वेळात पाटील, पाटलीन, लक्ष्मीचे आईवडीलसुद्धा आले. त्यांना आपल्या मुलीला कलंकित केले जात आहे हे सहन न झाल्याने त्यांनी तिथेच प्राण सोडले. काय वाटले असेल लक्ष्मीच्या आत्म्याला आपल्या आईवडिलांचा असा प्रकारे मृत्यू पाहून. त्या शैतानाने फक्त आपल्या स्वार्थासाठी तिचा उपयोग केला होता. ती आपला बदला घेण्यासाठी तळमळू लागली. तिची शक्ती दिवसेंदिवस वाढू लागली. इथे सुरेश दचकून उठला. त्याला डॉली हाका देत होती. त्याची नशा आता पुरती उतरली होती. चेहरा घामाने डबडबलेला होता. डॉलीने विचारले, काय झाले? सुरेश म्हणाला, काही नाही. आईची तब्येत फार बिघडली आहे. पत्र आले आहे, म्हणून मला गावी जावे लागेल. ते पत्र वाऱ्याबरोबर केव्हाच खिडकीबाहेर उडाले होते. ते पत्र नव्हते, तर ते सुरेशला मृत्यूचे बोलावणे होते, जे रमाच्या नावाने लक्ष्मीने लिहिले होते. पाटील घरी येऊन पोचले होते. पाटलींची तब्येत फारच सुधारलेली होती. चालणे, बोलणे, चांगले जेवण घेणे चालू होते. तिची तब्येत बरी झाल्यामुळे पाटलांना आनंद झाला होता. ते आपल्या घरी 2-3 दिवसांनी परतले होते. पाटलांनी बाळूला जवळ बोलावले. त्याने काय करायचे ते बाळूला नीट समजावून सांगितले व यातले कोणालाच काही कळता कामा नये असे बजावून सांगितले.
अगदी पाटलिनीला आणि रमालाही काही न सांगणे असे त्याला सांगितले. पाटील एकटेच खोलीत बसले होते. सकू बाळूसोबत गावातल्या मंदिरात गेली होती. कोणीतरी दार ठोठावले. एक हाक मागून ऐकू आली. "मी आत येऊ का?" त्या आवाजाने विचारात असलेले पाटील दचकले. त्यांनी दाराकडे पाहिले, पण दारात कोणी नव्हते. थोड्या वेळात एक लाल कापड दारातून त्यांना दिसले. पाटील थोडे घाबरले. "कोण आहे दारात? समोर ये." "मी आहे," असे म्हणत रमा आत आली. तिने लाल साडी नेसली होती. ती अगदीच त्या लाल साडीत सुंदर दिसत होती. पाटलांची नजर काही हटत नव्हती. ते तिच्याकडे डबडबलेल्या डोळ्यांनी बघत होते. "कसे आहेत आबा? छान आहे ना?" रमाने पाटलांना विचारले. पाटील भानावर आले. ते म्हणाले, "होय पोरी, अगदीच छान आहे. अगदी लक्ष्मीसारखी पाटील अडखळले. नकळत त्यांच्या तोंडून शब्द निघून गेले होते. पाटलांचे वाक्य पूर्ण करत रमा म्हणाली, "अगदी लक्ष्मीसारखी दिसते ना?" पाटलांच्या तोंडून शब्द निघत नव्हते. ते खाली मान घालून बसले होते. रमा जवळ आली. अगदी दाटलेल्या स्वरात म्हणाली, "आबा, माफ करा. आपल्याला दुखावले. पण माझा तो हेतू नव्हता. पण आबा, तुम्हाला कळले असेल की लक्ष्मी अजूनपर्यंत पोलिसांना सापडलेली नाही. एवढी मोठी रक्कम चोरी करूनसुद्धा तिचा थांग पत्ता लागत नाही, म्हणजे गोष्ट काहीतरी वेगळी आहे. तिच्यासोबत नक्कीच काहीतरी अघटित घडले असेल." लक्ष्मीच्या आठवणीने पाटलांचा कंठसुद्धा दाटून आला. ते म्हणाले, "होय पोरी, मलासुद्धा काही वेळा असेच वाटले. पण सत्य ते सत्य असते. त्याच्यावर कुणीच शंका करू शकत नाही." इकडे सुरेश आपल्या गावाकडे निघाला होता. त्याची आज अर्जंट मीटिंग होती, म्हणून त्याला लवकर निघता आले नाही. त्याला जाता जाता नक्कीच रात्र होणार होती. सुरेश गेला. डॉलीलासुद्धा थकवा आला होता. थोडे फ्रेश होऊन येऊ या विचाराने ती बाथरूममध्ये गेली. तिने आपली आंघोळ उरकली. ती बाथरूममधून बाहेर जाण्यासाठी वळावी तोच तिला जाणवले, आपल्या मागे कोणीतरी आहे. ती एक क्षणही न दडवता परत मागे वळली, पण मागे कोणी नव्हते. आता डॉली थोडी घाबरली. आपला भास झाला असेल असे तिने मनाची खात्री करून घेतली व ती परत जाण्यासाठी वळली. पण अगदी तोंडासमोर एक विद्रूप काळी आकृती उभी होती. डॉली थरथरत्या अंगाने मागे सरकू लागली. तिला एक जोरदार धक्का बसला. तो धक्का इतका जोरदार होता की ती बाथरूममध्ये असलेल्या बेसिनवर जाऊन आदळली. तिचे संपूर्ण डोके बेसिनवर आदळले. तो धक्का इतका जोरदार होता की ती तुटून खाली पडली. तिथल्या काही फरशा फुटल्या. डॉली तिथेच कोसळली व ते बेसिन काही अंतरावर जाऊन स्थिरावले. डॉलीला आता उठता येईना. डॉलीला खूप मार लागला होता. गरम रक्त मानेवरून ओंघळत होते. डॉलीला आपल्यासमोर एक सामान्य स्त्री उभी असलेली दिसली, जी लाल साडीमध्ये उभी होती. डॉली पूर्ण घाबरलेली होती. त्यातल्या त्यात तिला जबरदस्त मारसुद्धा बसला होता. ती थोडी अडखळून म्हणाली, क क कोण कोण आहेस तू?" ती उभी असलेली स्त्री एक विकट हास्य करत म्हणाली, "एवढ्या लवकर विसरलीस? ओळख नाही पटली वाटतं. जरा आठव, तुझी सवत आहे मी." डॉली म्हणाली, कोण लक्ष्मी?" ती स्त्री म्हणाली, "बरोबर आठवले तुला. अगदी बरोबर. मला वाटले असते तर तुम्हा दोघांना इथेच मारणे मला अवघड गेले नसते. पण मला त्या पाप्याला तिथे मारायचे होते, जिथे त्याने माझा व माझ्या आईवडिलांचा जीव घेतला." ती स्त्री चालू लागली व पायापासून काळे वस्त्र तिच्या अंगावर चढू लागले. बघता बघता ती पुन्हा पहिल्यासारखी भयावह व विद्रूप झाली. तिने सहजगत्या ते पडलेले बेसिन उचलले. डॉली कणत होती, रडत होती व गिडगिडत होती, "मला सोड. तुला मारण्यात माझा काहीही हात नव्हता. मला जाऊ दे." तोपर्यंत ती काळी सावळी आपल्या हातात बेसिन घेऊन डॉलीच्या जवळ आली होती. तिने ते बेसिन वरती उचलले, अगदी वरती, आणि त्यानेच एक जोरदार प्रहार डॉलीच्या डोक्यात हाणला. त्या सरशी बेसिनचे तुकडे तुकडे झाले. डॉली रक्तबंबाळ होऊन खाली कोसळली. तिचे डोळे सताड उघडे होते, पण प्राण केव्हा शरीरातून निघून गेला होता. त्या संपूर्ण बाथरूममध्ये व संपूर्ण बंगल्यात एक भयानकपणे हसण्याचा आवाज घुमत राहिला. इकडे संध्याकाळपर्यंत रघुनाथ पाटलांच्या घरी पोचले होते. पाटील, बाळू व रघुनाथ यांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण वाडा सजवला व त्यात मोजून 101 मेणबत्त्या लावल्या होत्या. बाहेरील सर्व आवारात तसेच घरात काही ठिकाणी कंदीलही लावले होते.
घरातील सर्व सामान त्यांनी भंडारगृहात नेऊन ठेवले होते. फक्त झोपण्याचा पलंग उरला होता व आणखी काही अवजड सामान. पाटलींला काय चालले आहे काही समजत नव्हते. तिने विचारले, काय चालू आहे तुमचं, काही सांगाल का? त्यावर पाटील म्हणाले, थोडा वेळ थांब, तुला सर्व समजेल. पण ती आणखीनच गोंधळली. तिने परत बाळूला विचारले, बाळू, तुम्हाला मला काही सांगायचे नसेल तर नका सांगू, पण एक सांग, रमा कुठे आहे? बाळू दचकला, कारण त्यालाच माहीत नव्हते की रमा कुठे आहे. तो म्हणाला, मालकीन, मला वाटले होते रमा तुमच्यासोबत आहे. बापरे, मग गेली कुठे? पाटील मध्येच म्हणाले, कशाला त्या पोरीची एवढी चिंता करता, बहुतेक घरी असेल ती. 8-9 वाजत आले होते. वेळ निघत चालला होता. अचानक एक गाडी येऊन थांबली. गाडीतून 3 जण उतरले. पाटलांना दोघांची ओळख पटली. एक बहुतेक तो गावातील व्यक्ती असावा, कारण तो लगेच निघून गेला. तो व्यक्ती त्या दोघांना तिथपर्यंत घेऊन आला असेल. ते 2 जण पाटलांच्या दिशेने चालू लागले. पाटील त्या दोघांचे स्वागत करत म्हणाले, या या, आपणास इथे येण्यासाठी फार त्रास झाला असेल, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपण सांगितल्याप्रमाणे सर्व तयार आहे. रुद्रने पाऊल पुढे टाकले. नितेशने आपली बॅग सावरली व तो सुद्धा रुद्राच्या मागोमाग चालू लागला. रुद्र वाड्याकडे न जाता घराकडे आले. आधी रुद्रने दारात हळदी कुंकू वाहिले व घरात प्रवेश केला. रुद्र म्हणाला, नितेश, तो ग्रंथ काढ. नितेशने एक जाड व पौराणिक ग्रंथ काढून रुद्राच्या हातावर दिला. रुद्राने काही जाड पाणी चाळली व नितेश पुढे तो ग्रंथ करत म्हणाला, नितेश, हे शक्तिचक्र आहे, हेच तुला काढायचे आहे. नितेश आपल्या कामात व्यस्त झाला. रुद्रसुद्धा ध्यानास्थ बसला. अंधार दाटत होते. वाऱ्याला एक प्रकारचा वेग आला होता. ढगांच्या गडगडासोबत विजासुद्धा त्या काळ्या अवकाशात चमकू लागल्या. बहुतेक 11 वाजत आले असतील. वाड्यातून आवाज यायला सुरुवात झाली. रुद्राने लगेच आपले डोळे उघडले. तो नितेशला म्हणाला, नितेश, शक्तिचक्राखाली दिलेल्या मंत्राचा जप सुरू कर. याने शक्तिचक्राची शक्ती एवढी वाढेल की शाकिनी असो किंवा डाकिनी अर्धमेल्या होऊन पडतील आणि आपण माझ्या मागे या. रुद्राने आपली थैली गळ्यात टाकली व तो चालू लागला. त्याने पाटलिनीला तिथेच राहण्याचा इशारा केला. पाटील, रघुनाथ व बाळू रुद्रामागे चालू लागले. वाडा काही तिथून दूर नव्हता. ते वाड्याच्या जेवढे जवळ जात होते तेथे मोठमोठ्याने हसण्याचा व कानठळ्या बसवण्याचा, ओरडण्याचा आवाज वाढत चालला होता. जसे रुद्राने वाड्यात पाऊल टाकले, सर्व आवाज येण्याचे थांबले. त्या मोठ्याल्या जाड मेणबत्त्या पेटत होत्या, तर काही विझल्या होत्या. वाड्यातील बल्ब अचानक विझला व मेणबत्त्याचा मिणमिणता प्रकाश वाड्यात पसरला. रुद्र लाकडी जिना चढू लागला व त्याच्याबरोबर ते तिघेही. आता ते वरच्या खोलीजवळ पोहोचले होते. तिथल्या मेणबत्त्या पेटत होत्या. एक पाठमोरी लाकडी खुर्ची होती. तिच्यावर कोणीतरी बसले होते. रुद्राने तिघांना दाराबाहेर थांबण्याचा इशारा केला व त्याने दारात पाऊल टाकले. आणखी एक पाऊल उचलणार तोच वाऱ्याच्या वेगाने काहीतरी हालचाल झाली. खुर्ची खाली पडली व ती काळी विद्रूप सावली अगदी रुद्राच्या तोंडासमोर येऊन थांबली. ती हालचाल इतकी जलद गतीने झाली होती की कोणालाच काही कळले नाही. आजूबाजूच्या सर्व मेणबत्त्यासुद्धा क्षणात विझल्या. सर्वत्र अंधार पसरले. पाटलांसोबत रघुनाथचे व बाळूचे शरीरही भीतीने थरथरू लागले. थरथरत्या हातांनी त्यांनी आपल्या जवळील टॉर्चचा प्रकाश समोर पाडला व ते जागचे खिळले. त्या काळ्या सावलीने आपल्या एका हाताने रुद्राच्या गळ्याला आवळून वरती उचलले होते व तिचे रूपसुद्धा अगदी भयानक झाले होते. ते रुद्राच्या मदतीला धावणार तोच रुद्राने त्यांना थांबण्याचा इशारा केला. रुद्राला तेच हवे होते. त्याने तसंही परिस्थितीत आपल्या गळ्यात अडकवलेल्या पिशवीत हात घातला व एक लाल काळ्या रंगाचा दोरा बाहेर काढला. त्याने डोळे बंद केले व त्याने काही मंत्र पुटपुटले. तो दोरा चमकू लागला. जणू काही त्यांच्यात विजेचा प्रवाह वाहत होता. रुद्राने तो दोरा त्या सावलीच्या हातावर टाकला. तो दोरा आपोआप तिच्या हातावर चिकटला व घट्ट बांधला गेला. रुद्र सुटून खाली पडली. ती सावली तडफडू लागली. तिचे रूपसुद्धा बदलू लागले. तिला पाहून बाळूसोबत सर्वजणांनाच धक्का बसला. ती सावली एका सामान्य स्त्रीच्या रूपात आली होती. शरीरावर व चेहऱ्यावर अजूनही काही ठिकाणी काळवंडलेले होते, पण तिला ओळखणे अवघड नव्हते. ती दुसरी तिसरी कोणी नसून रमा होती, जिच्या शरीरामध्ये लक्ष्मीच्या आत्म्याने प्रवेश केला होता. रमाच्या शरीरात आता लक्ष्मीचा आत्मा अडकला होता.
त्या आत्म्याला बाहेरही निघता येत नव्हते आणि काही हालचालही करता येत नव्हती. रुद्राने तिला पकडण्यास सांगितले. रमाला बाळूने व रघुनाथने पकडले व तिला घरात आणले. रुद्राने तिला शक्तिचक्रात बसवण्यास सांगितले. तिला शक्तिचक्रात बसवता क्षणी रमा त्यातच कोसळली. तिच्या शरीरात एक काळसरपणा फिरत होता. रमाचा चेहरासुद्धा काही अंश काळवंडलेला होता. पाटलीन हे दृश्य पाहून पुरती हादरली होती. त्याचबरोबर पाटील व रघुनाथचीही तीच दशा होती. बाळू मात्र रडत उभा होता. नितेश रुद्रला म्हणाला, तिची शुद्ध हरपली व ती केव्हा शुद्धीवर येईल तेही आपणास माहीत नाही. आपल्याला कसे कळणार की ती वाईट शक्ती कोण आहे? थोडा वेळ शांततेत गेला. सर्वच रुद्रच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. शेवटी काही वेळाने रुद्र म्हणाला, माझ्याकडे एक उपाय आहे. माते म्हणजेच पाटलींला म्हणाला, जसे आपण सांगत होतात की आपणास एक स्वप्न पडते ज्यात एक पुरुषी हात एका स्त्रीचा तिच्या मंगळसूत्राने गळा आवळताना दिसत होता. पाटलीन म्हणाली, होय आठवले. रुद्र पुढे म्हणाला, त्या स्वप्नाचा इथे घडणाऱ्या सर्व घटनांशी संबंध आहे. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्याच स्वप्नात पुन्हा पाठवू शकतो. पण त्यात एक धोका आहे. पाटलीन रडत म्हणाली, त्या वाईट शक्तीने आमचे जीवन नरक बनवले आहे. धोका कितीही मोठा असो, मी ती शक्ती कोण आहे ते पाहण्यास तयार आहे. रुद्र म्हणाला, ठीक आहे, आपण पलंगावर झोपा. रुद्रने डोळे बंद केले आणि काही मंत्र पुटपुटले. त्याने आपला उजवा हात तिच्या कपाळावर ठेवला. पाटलींचे शरीर काही वेळ थरथरले व एकदम शांत झाले. तिला चांगली झोप लागली असावी असे वाटू लागले. काही वेळ एकदम शांततेत गेला व अचानक पलंगावर पाटलीन हलू लागली. तिचे अंग जोरजोरात थरथरू लागले. बाहेरून एक हाक आली, आई. आणि पुढत्या क्षणी पाटलीन हवेत उडाली व तिने एक जोरदार किंकाळी फोडली आणि एक वेगवान कृती घडली व सर्व खोलीत काळा धूर पसरला. त्याने खोलीभर दाट काळोख पसरला आणि दार खाडकन आपटल्याचा आवाज आला. ही हालचाल इतकी वेगवान होती की रुद्रसुद्धा काही करू शकला नाही. थोड्याच वेळात वातावरण शांत झाले. कंदिलाच्या प्रकाशात खोली उजळू लागली आणि पसरलेला अंधार कमी कमी होऊ लागला. सर्वांच्या नजरा खोलीत विरविरल्या. दार बंद होते आणि पाटलीन पलंगावरच होती. सर्वांना प्रश्न पडला, पाटलीन पलंगावर आहे तर हवेत उचलले गेलेले काय होते? रघुनाथ व बाळू दार उघडण्याचा प्रयत्न करत होते, पण दार घट्ट बंद होतं. पाटील घाबरलेले होते व नकळत त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. ते पाटलीन शेजारी बसले व त्यांनी विचारले, काय पाहिलेस सकू? सांग, लपवू नकोस, सांग, तुला माझी शपथ आहे. सकूच्या डोळ्यातून आसवे उघळली. ती म्हणाली, जिचा मंगळसूत्राने गळा आवळला जात होता ती दुसरी तिसरी कोणी नसून आपली लक्ष्मी होती. आणि जो गळा आवळत होता तो दुसरा कोणी नसून आपला सुरेश, आपला मुलगा होता. लक्ष्मी कुठे पळाली नाही पाटील. सुरेशने तिची क्रूरपणे हत्या केली पाटील. आणि पाटलीन हुंदके देऊन रडू लागली. रघुनाथ व बाळूसुद्धा स्तब्ध झाले होते. पाटलाने आपल्या डोक्याला हात लावला व ते मटकन पलंगावर बसले. बंद दार आता आपोआप उघडले गेले होते. सुरेश तिथेच खाली पडला होता. त्याच्या मानेला मोठी जखम झाली होती, ज्यातून रक्त ओंगळत होते व मृत्यूच्या यातनेने सुरेश पाय झाडत होता. त्याने मदतीच्या आसेने एक हात पुढे केला होता. ते सर्व पाहत असणारी सकू उठली होती. अगदी हंबरडा फोडून ती रडत होती व पाटीलला उद्देशून म्हणाली, अहो वाचवा त्याला, कोणीतरी वाचवा त्याला. पाटीलने बसलेल्या सकूचा हात घट्ट पकडला होता. ते म्हणाले, कोणी नाही जाणार तिथे. तो माझा मुलगा नाही. तो एक हत्या करणारा निर्दयी पापी आहे. त्याने अक्षम्य असे पाप केले आहे. त्याचीच तो शिक्षा भोगत आहे. शेवटी ते सुद्धा एक बाप होते. त्यांनासुद्धा रडू फुटले होते. आपल्या मुलाच्या कृत्याबद्दल त्यांना अजूनपर्यंत विश्वास बसत नव्हता. व एका बाजूला आपण किती चुकलो व आपण त्या आपल्या मुलीसमान लक्ष्मीला किती कलंकित केले आणि तिच्या आईवडिलांच्या मृत्यूसुद्धा कारणीभूत ठरलो. या विचाराने पाटलांना आणखीनच आपली लाज वाटू लागली. एक खेद वाटू लागली. आपला मित्र तुकारामांचा आपण किती अपमान केला, त्यांना किती जलील केले. एक वेळही त्यांचे बोलणे ऐकून घेतले नाही. व आपल्यामुळे, होय आपल्याचमुळे त्यांचा मृत्यू झाला. नव्हे, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या मृत्यूस आपण कारणीभूत ठरलो. पाटलांच्या छातीत एक अत्यंत वेदनादायक कळ उमटली. त्यांनी आपला हात छातीवर ठेवला. सुरेशने आपला प्राण सोडला होता. त्याचबरोबर एक आकृती तयार होऊ लागली. ती लक्ष्मी होती, जिने सर्वांना हात जोडले.
थोडी हसली आणि लख्ख प्रकाशात ती विरून गेली. पाटलांच्या छातीतील वेदना वाढू लागल्या. त्यांनी हातांनी छाती दाबून धरली होती. पाटलांची बिघडत चाललेली तब्येत पाहून सकू घाबरली. अहो, तुम्हाला काय होतंय? असे करू नका. सर्व काही ठीक होईल. पाटील थोडे हसले व म्हणाले, घाबरू नकोस सकू. माझी वेळ आता आली आहे. बाळू, बाळू जवळ ये. सकूची काळजी घे. तिची आईप्रमाणे सेवा कर. आणि ही सर्व मालमत्ता तुझ्या स्वाधीन करतोय. आणि पाटलांचा श्वास थांबला होता. त्यांचा मृतदेह पलंगाखाली कोसळला. पाटलींने एक हंबरडा फोडला. पाटील! व त्या ओक्साबोक्शी रडू लागल्या. काही केल्या त्यांचे अश्रू थांबणार नव्हते. बाळूने पाटलांचे डोके मांडीवर घेतले व तो मालक, मालक असा हाका देत ओरडू लागला. रघुनाथची काही वेगळी दशा नव्हती. तो तर दारातच बसला व रडू लागला. त्याचा अगदी जवळचा जिवलग मित्र अशी रघुनाथची काही वेगळी दशा नव्हती. तो तर दारातच बसून रडू लागला होता. त्याचा अगदी जवळचा जिवलग मित्र अशी अर्ध्यावर त्याची साथ सोडून निघून गेला होता. तो सगळा प्रकार पाहणारे रुद्र आणि नितेश यांचे सुद्धा डोळे पाणावले होते. वाडा ही एक रहस्य कथा इथे समाप्त. आपल्या अमूल्य प्रतिक्रिया जरूर कळवा. कथा आवडली असेल तर तुमच्या कमेंटद्वारे नक्की कळवायला विसरू नका. तसेच तुम्हाला आमच्या कथा आणि चॅनेल आवडत असेल तर कथेला लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा. म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक सुंदर नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.